नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजना ह्या योजनेचा जेवढा मोठ्या प्रमाणात प्रचार होत आहे त्या प्रचारामध्ये भरपूर लोकांनी अप्लायसुद्धा केलेला आहे या योजनेचा लाभ घेण्याकरता. परंतु भरपूर चॅनल, भरपूर मीडिया ह्या योजनेचा जे लाभ घेत आहे त्यांच्याकरता नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतात, परंतु याच्यावरती फ्रॉड पण मोठ्या प्रमाणात चालू आहेत मित्रांनो. आता तो फ्रॉड कशा प्रकारे आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो. फार मोठ्या प्रमाणात फ्रॉड चालू झालेला आहे. ठीक आहे. भरपूर जे आहे ते ॲक्च्युली चॅनलवाल्याने हा मुद्दा उठवायला पाहिजे होता, परंतु त्यांनी उठवलेला नाही. भरपूर महिलांबरोबर हा फ्रॉड झालेला सुद्धा आहे. ठीक आहे. आता तो फ्रॉड कोणता आहे तुम्हाला सांगतो. त्याच्याकरता व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. जास्त लांब व्हिडिओ मी बनवणार नाही, थोडक्यामध्ये निपटवणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, जसं तुम्हाला माहीतच असेल, लाडकी बहीण योजना आली. योजना आल्यानंतर फॉर्म भरण्याची स्पर्धा सुरू झाली. फॉर्म भरण्याच्या स्पर्धेमध्ये भरपूर लोकांनी एक ते दोन वेळासुद्धा फॉर्म भरले. साईड हँगसुद्धा होत होती. साईड काही दिवस कामसुद्धा करत नव्हती. ठीक आहे. काही लोकांचे फॉर्म अप्रूव्हल झाले, काही लोकांचे फॉर्म रिजेक्ट झाले, काही लोकांचे फॉर्म पेंडिंग दाखवत आहे. ठीक आहे. इथेपर्यंत सगळं बरोबर होतं मित्रांनो. आता नंतर मित्रांनो, फॉर्म सबमिट झालेल्यांना जी होती ती हप्ता येण्याची वाट बघावी लागणार होती. हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवला होता. हप्ता किती तारखेला येणार आहे. ठीक आहे. तो क्लिअर झालं तुम्हाला. हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी येणार आहे. तर किती हप्ता येणार आहे? 3,000 रुपये हप्ता येणार आहे. हे सुद्धा क्लिअर झालेलं होतं. बरोबर. नंतर मित्रांनो, ज्यांचे फॉर्म पेंडिंग होते त्यांना अपेक्षा होती फॉर्म लवकरात लवकर अप्रूव्हल होण्याची. ठीक आहे. नंतर ज्यांचे रिजेक्ट झाले त्यांनी परत फॉर्म भरले. त्यांनीसुद्धा आता वाट पाहायला सुरुवात केलेली आहे की आपले फॉर्म लवकरात लवकर काय होणार आहे, अप्रूव्हल होणार आहे किंवा ॲक्सेप्ट होणार आहे. ठीक आहे. म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत सर्वांना जे आपले फॉर्म सबमिट करून घेण्याची एका प्रकारे घाई आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, ह्याच घाईचा जो फायदा आहे, ह्याच योजनेचा जो फायदा आहे, आता जे स्कॅमर असतात, जे धोकाधडी करणारे लोक असतात, त्यांनी उठवायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता मित्रांनो कोणाबरोबर हे घडलेलं आहे किंवा कोणाबरोबर हे घडत आहे किंवा कोणाला या प्रकारचा कॉल आलेला आहे. ठीक आहे. तर तुम्हाला सावधानतेचा इशारा देतो मित्रांनो. आता ह्या योजनेच्या अंतर्गत काय होत आहे की जे स्कॅमर आहेत ते कॉल करत आहे तुमच्या मोबाईल नंबरवरती. तुमचा मोबाईल नंबर सहजरित्या कुठून पण जे आहे तो स्कॅमरला काढता येतो. ठीक आहे. आधार कार्ड जेव्हा आपण कुठे लिंक करतो तो स्कॅमरपर्यंत तो नंबर जातो. तर ते कॉल करत आहे, बोलतात की आम्ही लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत ऑफिसमधून बोलत आहोत. ठीक आहे. ज्यांना कोणाला कॉल आलेला असेल त्यांना पूर्णपणे डिटेल इन्फॉर्मेशन याची असेलच. ठीक आहे. तर मित्रांनो, ते कॉल करतात, लाडकी बहीण योजनेमार्फत तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्हल करण्याकरता आम्हाला एका OTPची आवश्यकता असणार आहे. तो OTP तुमच्या मोबाईल नंबरवर येणार आहे. ठीक आहे. रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येणार आहे, ज्याला तुमचं आधार कार्ड लिंक असतं. ठीक आहे. तर मित्रांनो, ज्याला तुमचं आधार कार्ड लिंक असतं त्याच आधार कार्डला तुमचं बँक खातंसुद्धा लिंक असतं. बरोबर. तर तुम्हाला ते OTP सांगायला लावतात. तुम्ही लाडकी बहीण या योजनेच्या नावाने जे आहे ते OTP शेअर करता. बरोबर. OTP शेअर केल्यानंतर तुमचं जे आहे लगेचच मित्रांनो तुमच्या अकाउंटमध्ये कितीही पैसे असेल, मग ते 500 रुपये असो, 1,000 रुपये असो, 2,000 रुपये असो, 3,000 रुपये असो किंवा जेवढं पण तुमचं अमाऊंट असेल ते अमाऊंट खाली केलं जातं. ठीक आहे. ते अमाऊंट खाली केल्यानंतर तुम्हाला लगेच विड्रॉलचा सुद्धा मेसेज येते की तुमच्या अकाउंटमधून एवढे पैसे जे आहे ते खाली करण्यात आलेले आहे किंवा तुम्ही ते विड्रॉल केलेले आहे. आता तुम्ही त्याच्यामध्ये शॉक होता की मी पैसे विड्रॉल केले नाही, मग अकाउंटमधून पैसे गेले कुठे. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो लाडकी बहीण योजना या अंतर्गत कसल्याही प्रकारचा तुम्हाला OTP पाठवला जात नाही किंवा ऑफिस कसल्याही प्रकारचा तुम्हाला OTP पाठवत नाही. तुमचं जे स्टेटस आहे तुम्ही ॲपवरती बघू शकता किंवा तुम्हाला एक अप्रूव्हलचा मेसेजसुद्धा येतं. ठीक आहे. ज्यांचे फॉर्म जे आहे ते अप्रूव्हल झाले असेल ते तुम्ही लिस्टमध्ये बघू शकता. लिस्ट मागे जाहीर झालेल्या होत्या. ठीक आहे. कसल्याही प्रकारचा ऑफिसमधून तुम्हाला कॉल येत नाही आणि कसल्याही प्रकारचा तुम्हाला OTP मागितला जात नाही. सावधान राहा, कारण की 1,500 रुपयाच्या चक्करमध्ये किंवा 1,500 रुपये मिळाल्या लालचीमध्ये भरपूर लोक या स्कॅमला बळी पडलेले आहे. ठीक आहे. भरपूर लोकांचं अकाउंट खाली झालेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर कसल्याही प्रकारचा OTP देऊ नका. तुम्हाला वारंवार बँकेकडून सुद्धा सांगितलं जातं की कसल्याही प्रकारचा OTP तुम्हाला शेअर करायचा नाही. ठीक आहे. इवन बँकेतून जरी तुम्हाला कॉल आला, तुमची ऑथोराईज बँक असेल ना, ते जरी फोनवर तुम्हाला OTP मागत असेल तर तुम्ही देऊ नका,
काय असेल तर तुम्ही डायरेक्ट जे आहे ते बँकमध्ये जाऊन संपर्क साधा, ठीक आहे. ते कितीही म्हणत असेल की आम्ही ऑथराईज्ड पर्सन आहे, तरी तुम्हाला कोणाही बरोबर तुमचा OTP शेअर करायचा नाही. आणि लाडकी बहीण योजना असो किंवा आणखी कोणतीही योजना असो, कोणत्याही योजनेमध्ये तुम्हाला तुमचा OTP मागितला जात नाही फोन करून, ठीक आहे. त्याच्यामुळे फोन करून जर तुम्हाला OTP मागितला जात असेल तर सावध राहा. तुम्ही जे आहे ते धोकाधडीला बळी पडत आहात किंवा एका स्कॅमला बळी पडत आहात, ठीक आहे. तर मित्रांनो, स्कॅमर जे असतात त्यांना फरक पडत नसतो की तुम्ही गरीब आहात की श्रीमंत आहात, तुमच्याकडे किती अमाऊंट आहे, की तुमच्या घरी कोणती परिस्थिती आहे, याचा काही त्यांना भान नसते, याचा काही त्यांना संबंध नसतो. त्यांची माणुसकी जी आहे पूर्णपणे मेलेली असते. त्याच्यामुळे सावध राहा मित्रांनो. आणि कोणत्याही लाडक्या बहीण योजना असो किंवा कोणत्याही योजनेच्या नावाखाली किंवा बँकेच्या नावाखाली तुम्हाला कॉल आला तर कोणाही बरोबर OTP शेअर करू नका. लाडकी बहीण योजना जे आहे ते आता फार चर्चेत आहे, त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या नावाने जे आहे ते स्कॅम सुरू झालेले आहे, ठीक आहे. आणखी काही अपडेट माहिती मिळाली तर मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य केले जाईल. तोपर्यंत सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.